हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर ब्लॉग्स. सो आफ्टर व्हेरी मच लॉंग टाईम, आय थिंक 3 महिने तरी झाले असतील ब्लॉग नाही बनवला. याचं कारण असं की थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं झालेलं आणि असं वाटत होतं की काय यार किती करायचं, पण टार्गेट जे आहे ते अचीव होतच नाही आहे. थोडंसं कुठेतरी हारल्यासारखं वाटत होतं, पण नाव आय एम अगेन एक्सायटेड टू डू न्यू ब्लॉग्स अँड परत एकदा तुमच्यासमोर एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. सो आज आहे तुळशी माताचं लग्न, सो त्याच्यावरतीच ब्लॉग मी रेकॉर्ड करणार आहे. सो चलो कम ऑन, लेट्स बिगिन. तर इथे मी दिवाळावरती डेकोरेशन करून घेतलेला आहे. पडदा हा मला मिशोवरून भेटला आणि माझ्याकडे तोरण जे आहेत ते ऑलरेडी होते, तर ते मी असे आजूबाजूला लावून यूज केलेले आहेत. आणि हा पडदा जो आहे तो मल्टीपर्पज आहे. तुम्ही प्रत्येक पूजेला यूज करू शकता किंवा फोटो काढण्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये पण वापरू शकता ह्याला. आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये होतं. बघताच क्षणी मी घेतलं ते आणि खूप छान आहे. आणि आता बघा ना, सेम टू सेम मंडप झाल्यासारखं वाटतंय पाठीमागे. आणि प्रथाला मी इथे तुळस दिली आहे सजवायला. तिला घेरू पाण्यामध्ये कालवून दिलेला आहे आणि गणगोळी जे आहे ते गणगोळीला पाण्यामध्ये टाकून तिला सांगितलंय की तुळशी माताला तू सजव. तर तुळशी माताला सजवून झालेला आहे आणि सामग्री काय मी घेतलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते. पाट, चौरंग आणि बाकीच्या काय काय साहित्य मी घेतलेले आहेत. नारळ, बाशिंग, लाल कपडा, हिरवा कपडा, ओटीचं सामान मी घेतले ते तुम्हाला मी पुढे दाखवते. वेणी घेतलेले आहे, 2 हार घेतलेले आहेत आणि 5 फळं घेतलेले आहेत. चुनरी घेतलंय लक्ष्मी माताच्या डोक्यावरती हे करायला. प्लस पानं घेतली आहेत विड्याची. अंतरपाटासाठी सफेद कपडा घेतलाय, त्याच्यावरती स्वास्तिक काढून घेतलेला आहे. आणि 2 हार मी घेतलेत वरमाळासाठी. जेव्हा लग्न लागतील तेव्हा वरमाळा जे आहे ते जसं नवरा नवरी एकामेकांना वरमाळा हे घालतात तसंच 2 हार मी घेतलेले आहेत. आणि ओटीचं सामान मी घेतलंय. ओटीचं सामनाचं असं आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. काही काही लोक साडी वापरतात. आणि इथे मी मोस्ट इम्पॉर्टंट मी बोलायचं राहिलं, कुरमुरे आणि बत्ताशा आणि जे आवळा, चिंच, बोर, ऊस ह्या सगळ्या पण घेतलेल्या आहेत. बरं, ओटीच्या सामनाकडे वळूया. माझ्याकडे या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. काही काही लोक साडी ठेवतात, पण माझ्याकडे ब्लाउज पीस अवेलेबल होतं आणि बाकीच्या गोष्टी पण अवेलेबल होत्या, तर त्या मी ठेवलेल्या आहेत. जर अगदीच तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही ब्लाउज पीस, नारळ आणि एखादं फूल त्याच्यामध्ये ठेवून मातेची ओटी भरू शकता. लग्न झाल्यानंतर हे आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे, जसं लग्न झाल्यानंतर नवरीची ओटी भरतात. आणि याच्यामध्ये वेणी ऍक्च्युली मी याच्यामध्ये हाराच्या पिशवीत ठेवल्या म्हणून याच्यात ठेवलेलं नाहीये. बरं चला, मी पटापट तयार होऊन घेते. तर आज जी आहे ती मी ही साडी घालणार आहे. या साडीचा आज पहिला नंबर लागलेला आहे, कारण याच्या अगोदर मी वापरली नाही, फर्स्ट टाइम घालणार आहे. आणि ही साडी मला गिफ्ट आलेली आहे माझ्या मामीकडून. तर थँक्यू सो मच मामी, मला ही साडी खूप आवडलेली आहे अँड आज मी ही नेसणार आहे. तर चला मग.
इथे लग्नाच्या तयारीला लागलेलो आहोत आम्ही आणि तुळशी मातेच्या वरती चुनरी जे आहे ते सजवायचं बाकी होतं ते ठेवून घेतलं आहे आणि अशा प्रकारे बाजूला चौरंग मांडलं आहे, त्याच्यावरती पिवळा कपडा अंथरलेला आहे, कळस मांडलेला आहे आणि तुळशी मातेच्या समोरच मी विडा ठेवला आहे, त्यावर गणपती बाप्पा ठेवला आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही शुभ कार्याचा आरंभ गणपती बाप्पाशिवाय अधुरा आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित मी मांडून घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची आराधना करायची आहे. इथे माझ्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नव्हती, तर हा फोटो माझ्याकडे होता, तो मी ठेवलेला आहे, कळस ठेवला आहे आणि प्रसाद जे आहे ते बताशा आणि कुरमुऱ्याचं ॲक्च्युली बनवायला प्रथाला सांगितलेलं आणि तिने स्वतःच्या हिशोबाने त्याच्यामध्ये चणे पण टाकले. म्हणजे असो काही नाही, पिवळी वस्तू तशी पण. तर हळद घेतलेली आहे इथे, कारण हळद पण आपल्याला लावायचं आहे. अक्षता घेतल्या आहेत, त्यामध्ये थोडंसं कुंकुम मिसळून घेतलं आहे आणि दिवे तयार करून ठेवलेले आहेत प्रज्वलित करण्यासाठी. तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. चला, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. नवरा नवरी पण उपस्थित आहेत आणि बाकी सगळे पण उपस्थित होतात. तर चला आपण लग्नाला सुरुवात करूया. इथे नवरीला जशी हळद लावतात तशीच तुळशी मातेला हळद लावायची आहे. खालून सुरुवात करायची आहे, ती वरपर्यंत लावायची आहे आणि मग नवरदेवालाही हळद लावायचं आहे आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने जसं आपण नवरदेवाला नवरीला हळद लावतो तसंच लावून घ्यायचं आहे. तर आमची हळद करून झालेली आहे आणि खरंच खूप मजा आली. आता लग्नाला अक्षता वाटतो आहेत, तर सगळे आता लग्नाला सज्ज होणार आहेत. तर चला मग तुम्ही पण आमच्या तुळशी मातेच्या लग्नाला या. चला पटापट. मांगल्य वैवाहिक दाम्पत्य. तर इकडे तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि तुळशी माताची ओटी जी आहे ते मी आता भरून घेते आहे.
हळद कुंकू वाहायचं आहे आणि जे पण आपण ओटीचं सामान घेतलेलं आहे ते तुळशी मातेला ओटी भरायची आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जे पण प्रसाद आपण ठेवलेला आहे आणि फळं जी ठेवलेली आहेत त्याचा प्रसाद बनवून तुळशी मातेला अर्पण करून मग ते प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे. तर हा ऑलरेडी मी कुरमुरा आणि बताशा आणि प्रतानी चणे टाकलेले त्याचा प्रसाद ऑलरेडी मी ठेवलेला. तर तो प्रसाद मी वाटते आहे. लग्न झाल्या तो प्रसाद आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरतीमध्ये आपल्याला 2 आरत्या घेतले तरीही चालतील. गणपती बाप्पाची आणि तुळशी माताची असे 2 आरत्या घेऊन त्याच्यानंतर आपल्याला ते फळं जे ठेवलेले आहेत ती प्रसादी करून मग ती वाटायचं आहे. श्रीधरम आदरम गोपिका वल्लभम जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण. समोरच्या काकीला देऊन जा. ते कुरमुरा भी घेऊन जा. साक्षी, ए साक्षी बेटा इधर आ जा. जा रे तेरा प्रसाद जा. तर गोड म्हणून शिरा बनवलेला आणि प्रसादलाही शिरा ठेवला मी नंतर. आणि जेवणामध्ये आज बनवलेलं डाळ भात भाजी शिरा पापड आणि ही रांगोळी मी काढलेली आहे. मी तुम्हाला दाखवायचंच विसरले ॲक्च्युली मी आज रांगोळी कशी काढलेली. तर अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि आमचं जेवण चालू आहे. जेवायला या. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं कोबीची भाजी बनवलेली डाळ भात शिरा आणि लोणचं. तर या तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला. तर लक्ष्मीपूजन तुळशीचं लग्न तुळशी पूजन तुळशी विवाह हे झालेलं आहे. आणि जसं मला जमलं तशी मी सेवा केलेली आहे मातेची. आणि दरवर्षी ॲक्च्युली मी करते. सुरुवात मी केली ओटी भरण्यापासून आणि हा 2रा वर्ष आहे मी लग्न लावते आहे. गेल्या वर्षी मी अंगणात लावलेलं पण जागा ॲक्च्युली माझ्या अंगणामध्ये खूप कंजेस्टेड आहे आणि गेल्या वर्षी मी कसं केलं ते मलाच माहिती. त्याच्यामुळे यावर्षी विचार केला की जिथे माझा देवारा आहे त्याच्या मागे जे आहे बाजूला ती ऐसपैस जागा आहे ते तिथेच आपण करूया. आणि मी असं विचारलेलं की घरामध्ये केलं तर चालतं का. तर आपली श्रद्धा कसं आहे देव फक्त श्रद्धेचा हे असतो. श्रद्धा हवी असते. खरं मन हवं असतं. खरं प्रेम हवं असतं देवाला. स्वच्छ मनाने केलेलं निरागस मनाने केलेली सेवा हे देव ॲक्सेप्ट करतो. आणि आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरच्या समोर जागाही असली पाहिजे असं गरजेचं नाही आहे. आणि ज्यांना करायचं मग त्यांनी असं घरामध्येही आपण करू शकतो. तर मी घरामध्येच केलेली आहे आणि खूप छानपणे संपन्न झाली. प्रथाचे फ्रेंड्स लोक आलेले. आम्ही हळद लावली नाचलो एन्जॉय केलं. खरोखर असं वाटत होतं छोटंसं असं मिनी लग्न झाल्यासारखं आणि खूप बरं वाटलं. खूप मस्त वाटलं. आणि मी छानपैकी अशी तयार झाली. मला तर काही नटायसाठी निमित्तच लागतं. साडी आय लव्ह साडी. आय लव्ह टू वेअर साडी. तर मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून कळवा. ओके. तर अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न झालेला आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आय होप सो तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेलच. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.